पण मला एक प्रश्न पडतो, समजा आता ऍडमिशन प्रोसेस चालू आहे, आता जर का सीओपी मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फीस तर त्यांनी ऑलरेडी दाखवली किती आहे, हो. ही जर का त्यांनी फीस पेड केली हा आणि त्याच्यानंतर या गोष्टीचा निकाल आला, हा तर मग पुढे त्यांचं काय होईल? म्हणजे त्यांनी हा extra बरोबर, fee भरवली हे हा क्वेश्चन एकदम महत्वाचा आहे हम्म. की त्यांचं काय होईल, फी स्ट्रक्चर मध्ये जर चेंजेस झाले तर त्यांचं काय होईल, ज्यांनी फीस भरली समजा आता त्यांचं, आता ऍडमिशन प्रोसेस महिन्यामध्ये संपून जाणार. जर येणाऱ्या काळामध्ये जर तसं त्यांनी प्रोसिजर होऊ दिली आणि त्याच्यानंतर जर फी स्ट्रक्चर तिथं चेंज केलं, तर आपली पहिली मागणी राहील की विद्यार्थ्यांच्या खात्यावर एक्स्ट्राचे जे काही पैसे घेतले ते तुम्ही जमा करा, जेणेकरून हे जे काही आम्हाला एका महिन्याचा तुम्ही कागद दिलाय तो बनवा बनवीचा प्रकार नसून आम्हाला खरंच या विषयावर काम करायचंय तुझ्यासोबत, त्याच्यासाठी आम्ही सकारात्मक पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा केली असं त्या सिद्ध होईल. बरोबर आहे. नाही तर मग ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर फीस रिड्यूस करायचं, आम्हीच दाखवलं गेलं, 1 महिन्यासाठी तुमची मोहीम थांबवण्यात आली, असा प्रकार नसावा. असा जर प्रकार झाला, पोटी मी तुला विचार नाही असा जर प्रकार झाला तर समजायचं हे कागद फक्त बनवा बनवीचा प्रकार होता तेच. आणि त्याच्यानंतर याच्यावर काहीही होणार नाही. तसं जर काही झालं तर जसं 3 ऑगस्ट 2026 ला झाले, तर ऑगस्टच्या जागी फक्त महिना चेंज होईल, सप्टेंबर, मग कार्यक्रम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने लावण्यात येईल.